MDAचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। तापमान वाढीमुळे नांदेड जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्याने खालावताना आपण पाहतोय। अनेक नैसर्गिक जलस्रोत कोरडे ढाक पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ या गावात आहे। आपण बघतोय हात जो आहे तो तलाव आहे। या तलावाच्या माध्यमातून सावरगाव माळ या गावाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच हा तलाव जो आहे तो कोरडा ढाक पडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर हा निजामकालीन तलाव आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचलाय। त्यामुळे जे हा तलाव आहे की मैदान आहे असं दृश्य आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर हा तलाव सुद्धा मोठा होता। मात्र गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी सातत्याने सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे या तलावाचं क्षेत्र सुद्धा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। खरं तर या तलावाच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणी पुरवठा होतो। मात्र वाढतं तापमान व शेतकऱ्यांनी पाणी वापरल्याचा आरोप सुद्धा काही ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे जे आहे ते या तलावातील पाणी पातळी घटल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मत्स्य उत्पादक शेतकरी सुद्धा या तलावातील पाणी आटल्यामुळे अडचणीत आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। थोड्याफार पाण्यातून राहिलेल्या माश्या काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आपल्यासोबत स्थानिक मत्स्यमार आहेत। काय सांगाल, आपण गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी मत्स्यमारी करता, या ठिकाणी बीजारोपण करता, आता काय परिस्थिती आहे तलावाची? आता मत्स्य व्यवसाय ठेका आमच्या संस्थेला आहे। जिल्हा परिषद मालकीचा तलाव आहे आणि निजामकालीन असल्यामुळं आता आमच्याकडे ठेका आहे। पण आता पाणीच नाही, याच्यात 1 लाख रुपयाचं बीज सोडलेलं आहे पण पाणी नसल्यामुळं पूर्ण आमचे नुकसान आहे याच्यामध्ये। गत वर्षी तुलनेत यावर्षी लवकर पाणी आटलं, कशामुळे आटलं असं काय वाटतं? आता पाणी आटलं हे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणी घेतलं त्याच्यामुळे लवकरच पाणी आटून गेलं तलावातलं। असते पाणी आता आटलं 1-1.5 महिन्यानं अगोदरच पाणी आटून गेलं। आता गावात पिण्याचं पाणी कुठून पुरवठा होतो? आता पिण्याच्या पाण्याचं कसं आहे, विहिरी आता काही आजूबाजूला कुणाच्या विहिरीहून आणायचं किंवा इथंही सार्वजनिक विहीर आहे ग्रामपंचायती, तिथून असंच पाण्याचं। म्हणजे गावात पाणी टंचाई नाही? पाणी टंचाई आहे का? हा, पाणी टंचाई आहे ना। तलावातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे। तलावात आपण पाहिलं तर तलाव हे मैदानात स्वरूप आले। काय वाटते, काय मागणी आता मागणी आहे की तहसीलदार साहेब, SDM किंवा कलेक्टर साहेबांना शेतकऱ्यांना डिझेल टाकून यांची व्यवस्था करावी की अजून गाळे यातला जास्त निघेल। हा, डिझेलची जर शेतकऱ्यांना डिझेल आणि त्यांनी वाहन मशीन दिली अजून जास्त गाळ झाल्या जाईल आणि ते थोडंसं शेतकऱ्याला स्वस्तात पडेल। आता हा जे प्रायव्हेट आहे ना मशीन आणि टिप्पर, त्याच्यामुळे त्यांना महाग पडालं हे। तर कलेक्टर साहेबांना की हे असं डिझेल शेतकऱ्यांना द्यायचं आणि वाहन गव्हर्नमेंटचे असावे। निश्चित आपण बघतोय हे मच्छीमार होते या ठिकाणी तलावात बीज टाकून जे आहे ते मच्छीचं उत्पादन घेतात। स्थानिक मावशी आहेत। मावशी, काय नाव आहे? जनाबाई लक्ष्मण ढोले। किती दिवसापासून इथे तुम्ही येता? किती दिवसापासून येता? 2006 ला आलं मला। पाणी कधी आटले? पाणी तर आटतेच हो, आता मागं आटलं नव्हतं, आता यावर्षी आटलं ना, मागं गेल्या साली आटलं होतं थोडं। कशामुळे आटेल? आता काय असं उतळ झालं ना होय, गाडी आल्या शेतातला गाठ आले आणि जीवन सगळं गावाचं या तळ्यावर आहे। दुसरं आम्हाला सारा नाही ना सावरगावला। दुसरं काय आहे मग आता पाण्याचं कसं? आता काय सरकारने दिलं पण टँकर चालू करतील काय आहे। आता मेन माणसाचे काम होतं, गरीबाचे काय काम होतं का सांगा बरं? जे ग्रामपंचायतचा मेंबर कसा असू द्या पण आम्ही किती शहाणे राहू दे, आमचं काय चलते मग त्याने त्याचा फटका जरी असला तरी वजन पडते आणि त्याने आता चालू करतील टँकर। आपलं काय म्हणणं, आता आमच्या एका 1.25 लाखाचा मासोळी टाकली, काय सांगा आम्ही? काय हो, काहीच नाही। पाना कोणीकडे गेले चोर, हा काय करा? हे मुलं मग नांदेलाच राहतात, मी एकलीच येत राहतो लेकराच्या शिक्षणासाठी। बायला ऐकायलेत काही चढावून अंगावर आलेत, मग आता आमची काय भरपाई का? म्हणजे तुम्ही टाकलेलं मासोळ्याचं बी चोरून आले तर सगळे चोर आलेत ना। काय करा, ऐक ना, म्हणले चढावून आलेत, नाही तर चला आमच्या संग धरू लागा यमुना उलटी। आमची आदिवासीचे लोक, दुसरे आम्हाला कोणी त्रास दिला काय? तोच काही बोलतात लोक। यांनी जे ते बीज टाकलं होतं, 1.25 लाखात जवळपास बीज टाकलं होतं। मात्र पाणी आटल्यामुळे यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। तळ्यातील गाळ काढण्यात यावा अशी यांची मागणी आहे आणि भविष्यात जे आहे ते सावरगाव माळ या गावाला भीषण पाणटंचाईचा सामना करावा लागणार आहे असं चित्र या तळ्यात उभारल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सावरगाव माळ, नांदेड। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH